तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 116 पेजवर वरून 5वी ओळ मध्येच आहे शंका. बरोबर. पूर्व पक्षी शंका करत आहे. काय म्हणतो? तर पूर्व आपणे स्थूल सूक्ष्म कारण इन 3 व्यष्टि शरीरों के यथाक्रमते अभिमानी विश्व तेजस प्राज्ञ यह 3 जीव कथन करे. बरोबर. तर पूर्व पक्षी शंका करू राहिला. काय म्हणतो की वर जे तुम्ही विचार करून कथन करून सांगितलं आहे की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि त्या शरीराचे अभिमानी. व्यष्टि स्थूल शरीराचा अभिमानी सांगितला होता कोण? विश्व. व्यष्टि सूक्ष्म शरीराचा अभिमानी सांगितला कोण? तेजस. आणि व्यष्टि कारण शरीराचा अभिमानी सांगितला कोण? प्राज्ञ. बरोबर. यह 3 जीव कथन करे. ते तीनों जीव स्वतंत्र है अथवा ते तीनों एक ही चैतन्य के अवस्था विशेष है. हा मुख्य प्रश्न. विकल्प. पूर्व पक्ष म्हणतो हे जे 3 जीव तुम्ही सांगितले ते प्रत्येक वेगवेगळा आहे, स्वतंत्र आहे. पहिला विकल्प. किंवा ते तिन्ही जीव एकाच चैतन्याची अवस्था विशेष आहे. नाही, चैतन्य एकच पण त्याची वेगवेगळी अवस्था आणि म्हणून त्याला वेगवेगळे नाव असं आहे. किंवा ते तिघं वेगवेगळे बिलकुल स्वतंत्र आहे, एक दुसऱ्याशी काही संबंध नाही असे आहेत. नेमकं काय? ठीक आहे. तहा प्रथम स्वतंत्र पक्ष जो अंगीकार करो तोच बोलत आहे कोण? पूर्व पक्षी. सिद्धांत्यांना म्हणतो आहे कदाचित जर तुम्ही पहिला पक्ष मानला. पहिला पक्ष म्हणजे कोणता? ते तिन्ही जीव प्रत्येक जण कसे आहेत? स्वतंत्र. ता प्रथम स्वतंत्र पक्ष जो अंगीकार कराल तर सो संभवता नाही, तर ते तुम्हाला म्हणता येणार नाही. काहे ते का बरं? जो कदाचित म्हणजे जर कदाचित ते तीनों जीव स्वतंत्र होवेंगे, ते तिघही जीव परस्परात कसे मानले? स्वतंत्र मानले. तो तीनों का परस्पर भेद भी अवश्य होवेगा. स्वतंत्र मानले म्हणजे तिघ कसे झाले? एक दुसऱ्याहून भिन्न झाले, वेगवेगळे झाले. असा या ते म्हणजे मग ठीक आहे वेगवेगळे मानू असंही जर तुम्ही कदाचित म्हणाल. कोण म्हणतोय? पूर्व पक्षी म्हणतो सिद्धांत्यांना. तर काय होईल मग? तर या ते सुषुप्ति अवस्था विषय प्राज्ञ नामा जीवने अनुभव करे जे सुखादिक पदार्थ है तथा स्वप्न अवस्था विषय तेजस नामा जीवने अनुभव करे जे गज रथादिक पदार्थ है. 3 पदार्थों का जागृत अवस्था विषय विश्व नामा जीव को स्मरण नहीं होवेगा. या पत्ती जर ते तिन्ही जीव स्वतंत्र वेगवेगळे मानले तर काय अडचण दिली की स्वप्नावस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये प्राज्ञ असं त्या जीवाचं नाव आहे आणि त्याने अनुभव केलाय कशाचा? सुखाचा. त्या सुखाचं स्मरण जागृतीत होऊ नये. कारण सुषुप्ती अभिमानी जो प्राज्ञ तो वेगळा आणि जागृत अभिमानी जीव जो विश्व तो वेगळा. मग त्याला एकाचा अनुभव असेल तर त्या अनुभवाचं स्मरण त्यालाच होऊ शकतं, दुसऱ्याला नाही. आणि जर हे वेगवेगळे आहे तर सुषुप्तीच्या सुखाचा अनुभव ज्याने घेतला आहे तो वेगळा आहे, जागृतीचा वेगळा आहे, तर जागृतीत स्मरण होऊ नये. पहिली आपत्ती. आणखीन तसेच काय की स्वप्नाभिमानी जो जीव त्याचं नाव तेजस, त्याने त्या स्वप्न पदार्थाचा हत्ती घोडे वगैरे त्याचा जो अनुभव घेतलेला आहे त्याचं स्मरण जागृतीतल्या विश्व नावाच्या जीवाला होऊ नये. कारण तुम्ही आत्ताच सांगितलं काय? सुषुप्ती अभिमानी जीव जो तेजस तो वेगळा आणि जागृत अभिमानी जो विश्व नावाचा जीव तो वेगळा. स्मरण नाही व्हायला पाहिजे ही आपत्ती. बरोबर. तो
जागृत अवस्थाविषयी विश्वनामा जीव को स्मरण नाही होवेगा. आणि स्मरण तर होत, म्हणून तुम्हाला ते स्वतंत्र स्वतंत्र म्हणता येणार नाही. पुन्हा जिस कारण ते का बरं स्मरण होऊ नये विश्वनामाच्या जीवाला, जागृतीचं किंवा सुषुप्तीचं, त्याचं कारण जिस कारण ते अन्य करी अनुभव करे हुए पदार्थों का अन्य को स्मरण होता नाही. व्यवहारात अनुभव घेतलाय देवदत्ताने, स्मरण यज्ञदत्ताला होईल का? नाही. जर देवदत्ताने अनुभव घेतला एखाद्या गोष्टीचा तर त्याचं स्मरण सुद्धा कुणाला होणार? देवदत्तालाच होणार, दुसऱ्याला होऊ शकत नाही. तसा जो कदाचित अन्य करी के अनुभूत पदार्थों का अन्य को स्मरण होता होवे. जर समजा कदाचित एकाने अनुभव घेतलाय आणि त्याचं स्मरण जर दुसऱ्याला होऊ लागेल तर काय होईल? मग सांगतात, जो कदाचित म्हणजे जर कदाचित अन्य करिके अनुभूत पदार्थो का, दुसऱ्या पुरुषाने अनुभवलेल्या पदार्थाचं अन्य को त्याच्याहून दुसऱ्याच पुरुषाला स्मरण होता होवे तो चैत्र नामा पुरुष करिके अनुभव करे पदार्थो का. तिथं काय झालंय? पदार्थ हा काय ना, काय करायचं? पदार्थो का. चैत्र नामा पुरुष करे अनुभव करे पदार्थों का मैत्र नामा पुरुष को स्मरण होना चाहिए. पण असं होतं का? होत नाही. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून पहिला विकल्प मानता येणार नाही. पहिला विकल्प म्हणजे कोणता? प्रत्येक जीव तिन्ही स्वतंत्र स्वतंत्र आहे असं म्हणता येणार नाही. हा झाला प्रश्न. मग आता दुसरा विकल्प काय होता? एकच आहेत का? ठीक आहे. तर या दोन विकल्पापैकी आता उत्तर देतात. समाधान विश्व, तेजस, प्राज्ञ यह तीनों जीव स्वतंत्र नाही आहे. पहिल्या विकल्पाचं खंडन झालं. प्रत्येक स्वतंत्र नाही म्हणून भिन्न भिन्न म्हणता येणार नाही. मग दुसरा विकल्प मानल्याचा अर्थ असा, दुसरा कोणता आहे? एकच आहे. एकच चैतन्याच्या अवस्था विशेष आहे. प्राज्ञ, तेजस, विश्व. किंतु एकही प्रत्येक आत्मा की, तिथे काय झालंय? एकही प्रत्येक आत्मा की, रच्या जागी पाहिजे त अर्धा. एकही प्रत्येक आत्मा की ते तीनों अवस्था विशेष आहे. लागलं या ते म्हणून सो स्मरण की अनुपपत्ती रूप दोष प्राप्त होवे नाही. आता स्मरणाची प्राप्ती म्हणजे जागृतीतल्या जीवाला जे स्मरण होत आहे सुषुप्तीचं किंवा स्वप्नाचं, त्याची आता अनुपपत्ती नाही आहे. कारण तोच होता कुठं? जागृतीत. जो आहे ना तोच होता कुठं? स्वप्नात. तोच आहे कुठं? सुषुप्तीत. त्यामुळे स्मरण होण्याला काही अडचण नाही आहे, कारण अनुभव करता तिन्ही ठिकाणी एकच आहे. याते सो स्मरण की अनुपत्ती रूप दोष प्राप्त होवे नाही. तहा जिस प्रकार ते विश्वादिक तीनों एक ही जीवात्मा की अवस्था विशेष है. एका जीवात्म्याची ती अवस्था विशेष आहे तिघ. सो प्रकार दिखावे आहे. कसं काय? आता ते तीन अवस्था आहे तिघांच्या वेगवेगळ्या, ते आता दाखवतात ग्रंथकार. एकही सो जीवात्मा जागृत अवस्था विषय, जागृत अवस्थेमध्ये तो जीवात्मा व्यष्टि स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण अविद्या इन तीनों का अभिमानी हुआ विश्व इस नाम करके कया जावे. जागृतीमध्ये तिन्ही शरीर आहेत. कोण कोण? व्यष्टि स्थूल शरीर आहे, व्यष्टि सूक्ष्म शरीर आहे आणि कारण जो अविद्या तेही आहे. आणि त्या तिघाचा अभिमान धारण करणारा जो जीव त्याला नाव काय? विश्व. ठीक आहे. पुढे पहा. और सोई ही जीव, तोच जीव, सोई ही जीवात्मा स्वप्नावस्था विषय, स्वप्नावस्थेत जातो तेव्हा सूक्ष्म शरीर, कारण अविद्या इन दोनों का अभिमान हुआ तेजस इस नाम करके कया जा रहे. आता तोच जागृतीतला जीवात्मा जेव्हा स्वप्नावस्थेत जातो है की नाही, तर स्वप्नावस्थेमध्ये दोन शरीर आहेत. स्थूल शरीर नाही तिथं. मग कोणता आहे? सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. आणि जे स्थूल शरीर दिसतं ते कल्पित आहे, पण जागृतीतलं स्थूल शरीर तिथं नाही आहे असं सांगायचा अभिप्राय. म्हणजे कोणकोणते आहेत मग? स्वप्न आणि सूक्ष्म आणि कारण. आणि त्या दोन्ही शरीराचा अभिमान धारण करणारा जो जीव त्याला नाव काय? तेजस.
मग त्याला विश्व नाव का नाही आलं, तेजस नाव का आलं? तर त्याचं कारण तिघाचा अभिमान धारण करतो त्याचं नाव दिलं आहे मी, काय? विश्व. आणि या दोनच शरीराचा अभिमान धारण करत असेल तर त्याला नाव दिलंय काय? तेजस. असं स्वप्नावस्था विषय सूक्ष्म शरीर कारण अविद्या इन दोनों का अभिमानी हुआ तेजस इस नाम करके कहा जावे है. और सोई ही जीवात्मा, तो जीवात्मा आता सुषुप्ती अवस्था विषय, सुषुप्ती अवस्थेमध्ये एक कारण अविद्या का अभिमानी हुआ. कारण सुषुप्ती अवस्थेत एकच अविद्या आहे, एकच शरीर आहे. कोणतं? कारण शरीर. आणि त्याचा अभिमान धारण करतो त्याला नाव पडतं काय? प्राज्ञ. सुषुप्ती अवस्था विषय एक कारण अविद्या का अभिमानी हुआ प्राज्ञ इस नाम करके कहा जावे है. और सोई ही जीवात्मा समाधी अवस्था विषय. आता तो जेव्हा समाधी अवस्थेत जातो तेव्हा त्याला या तिन्ही शरीरापैकी कोणत्याचाच अभिमान नसतो. पंक्ती पहा. सोई ही जीवात्मा समाधी अवस्था विषय स्थूल सूक्ष्म कारण इन तीन शरीरों के अभिमान ते रहित हुआ. तिन्ही शरीराचा अभिमान त्याला नाही आहे, रहित आहे. तर शुद्ध परमात्मा रूप होवे तर तेव्हा तो काय होतो? शुद्ध परमात्मा स्वरूप होऊन जातो. पुढे यद्यपि यह जीवात्मा एक स्थूल शरीर मात्र के अभिमानते ही विश्व संज्ञा को प्राप्त होवे. खरं पाहिलं तर केवळ एका स्थूल शरीराचा अभिमान धारण करणारा जो त्यालाच नाव दिल्या जातं. कोणतं? विश्व. केवळ सूक्ष्म शरीराचाच फक्त अभिमान धारण करणारा जो जीव त्याला नाव दिलं जातं काय? तेजस. केवळ कारण शरीराचाच अभिमान धारण करणारा जो जीव त्याला नाव दिलं जातं काय? प्राज्ञ. अशी खरी प्रक्रिया आहे. तरी पण आम्ही या ठिकाणी विश्व शब्दाचं विश्लेषण करत असताना सांगितलं काय? की स्थूल शरीर, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर तिघाचा अभिमान धारण करणारा जो त्याला म्हटलो आहे काय? विश्व. तसेच सूक्ष्म शरीर, कारण शरीर या दोघांचा अभिमान धारण करणारा जो त्याला म्हटलो आहोत आम्ही तेजस. है की नाही? का असं म्हटलो सांगतायत ग्रंथकार. यद्यपि यह जीवात्मा एक स्थूल शरीर मात्र के अभिमानते ही विश्व संज्ञा को प्राप्त होवे तथा एक सूक्ष्म शरीर मात्र के अभिमानते ही तेजस संज्ञा को प्राप्त होवे. तथापि तरी पण. आणि इथं का असं सांगितलं त्याचं कारण तथापि या म्हणजे या ग्रंथामध्ये या ठिकाणी स्थूल सूक्ष्म कारण इन तीन शरीरों के अभिमानते जो जीवात्मा की विश्व संज्ञा कही है. सांगितली की नाही आता? या तीन शरीराचा अभिमान धारण करतो जागृत अवस्थेत म्हणून त्याला नाव पडलं काय? विश्व. तथा सूक्ष्म आणि कारण या दोन शरीराचा अभिमान धारण करतो म्हणून नाव दिलं काय? तेजस. तथा सूक्ष्म कारण इन दो शरीरों के अभिमानते जो तेजस संज्ञा. तिथं काय शब्द बघा? तेजस संज्ञा. न हे ना, न एक्स्ट्रा झालाय तो कट करा. तेजस संज्ञा कही है. सापडलं का? खालून 8वी ओळ. चला. जो तेजस संज्ञा कही है सो. मग ते का सांगितलं आम्ही? का बरं असं केलं? त्याचं काय कारण, प्रयोजन काय है की नाही? सांगतात. सो त्वम पदार्थ के शोधन विषय उपयोगी जो अन्वय व्यतिरेक है तिसके जनावणे वास्ते कही है. बस उत्तर दिलं. तत्वम पदार्थ, त्वम पदार्थाचं काय करायचंय? शोधन. ध्यान द्या. त्वम पदार्थाचं शोधन म्हणजे त्वम पदाचा निश्चित अर्थ काय आहे याचा निश्चय करायचा आहे. आणि तो निश्चय करण्याकरिता उपयोगी आहेत कोण? अन्वय व्यतिरेक. आणि त्या अन्वय व्यतिरेकाला उपयोगी व्हावं म्हणून आम्ही इथं तीन शरीराचा अभिमानी जो त्याला नाव दिलं काय? विश्व. आणि दोन शरीराचा अभिमानी जो त्याला नाव दिलं काय? तेजस. निष्फल असं नाव दिलेलं नाहीये, त्याला काहीतरी कारण आहे. बघा. सो त्वम पदार्थ के शोधन विषय. त्वम पदार्थाचं शोधन करण्यामध्ये उपयोगी जो अन्वय व्यतिरेक है तिसके जनावणे वाचते म्हणजे त्याचं ज्ञान करून देण्याकरिता काही है आम्ही असं बोललेलो आहोत. सो अन्वय व्यतिरेक यह आहे. आता तो अन्वय व्यतिरेक कसा आहे मग तोही दाखवून देतात. सो अन्वय व्यतिरेक यह है. जागृत अवस्था विषय तो
जागृत अवस्थेमध्ये तर स्थूल सूक्ष्म कारण इन तीन शरीरों का साक्षी रूप करके आत्मा का भान होवे है. बघा आता आत्म्याचा सर्व ठिकाणी अन्वय आहे. जागृत अवस्थेत तिन्ही शरीराचा साक्षी रूपाने अनुभव आहे. कोणाचा? आत्म्याचा. आहे की नाही? म्हणजे तिन्ही शरीराचा साक्षी आहे. कोण? आत्मा. जागृत अवस्था विषय तो स्थूल सूक्ष्म कारण इन तीन शरीरों का साक्षी रूप करके साक्षी रूपाने आत्मा का भान होवे, आत्म्याची प्रतीति येते. और स्वप्नावस्था विषय सूक्ष्म कारण इन दो शरीरों का साक्षी रूप करके आत्मा का भान होवे है. स्वप्नावस्थेत देखील आत्म्याचं भान आहे, पण कशा? साक्षी रूपाने. कुणाकुणाचा साक्षी? सूक्ष्म शरीराचा साक्षी, कारण शरीराचा साक्षी. अर्थात तिथं स्थूल शरीर नाही. मग स्थूल शरीराचा झाला व्यतिरेक आणि आत्म्याचा झाला अन्वय. आत्मा जागृतीत पण आहे, स्वप्नात पण आहे, आणि स्थूल शरीर जागृतीत आहे पण स्वप्नात नाही. साक्षी रूप करके आत्मा का भान होवे. और सुषुप्ति अवस्था विषय तो सुषुप्ति अवस्थेमध्ये तर एक अविद्या रूप कारण शरीर का, एकच शरीर आहे तिथं. कोणतं? अविद्या. अविद्या रूप कारण शरीर का साक्षी रूप करके आत्मा का भान होवे. आत्म्याचं भान होतं, प्रतीती येते साक्षी रूपाने. मग या कारण शरीराचा साक्षी जो आहे तो आत्मा, असं भान होतं. और आता त्याची पुढची अवस्था समाधी अवस्था विषय तो शुद्ध स्वप्रकाश चैतन्य रूप करके ता आत्मा का भान हो गए. समाधी अवस्थेमध्ये फक्त काय? शुद्ध स्वयंप्रकाश चैतन्य रूपानेच फक्त काय होतं? आत्म्याचं भान होतं. या तिन्ही शरीराचा काय झाला? विचार, व्यतिरेक, आणि सर्व ठिकाणी आत्म्याचा अन्वय. यही ता आत्मा का, हाच त्या आत्म्याचा जागृत स्वप्न सुषुप्ती समाधी इन चारी अवस्था विषय अन्वय आहे. चारी अवस्थामध्ये अन्वय आहे. कुणाचा? आत्म्याचा. चारी अवस्थेत आत्मा अनुस्यूत आहे, अनुगत आहे, म्हणून त्याचा झाला अन्वय. और स्वप्नावस्था विषय स्वप्नावस्थेमध्ये जागृत के स्थूल शरीर का भान होता नाही. है की नाही? जागृतीत स्थूल शरीराचं भान आहे, पण त्या स्थूल शरीराचं भान म्हणजे प्रतीती स्वप्नावस्थेत नाही. और सुषुप्ती अवस्था विषय सुषुप्ती अवस्थेमध्ये स्वप्न के सूक्ष्म शरीर का भी भान होता नाही. है की नाही? स्वप्नावस्थेमध्ये ज्याचं भान होतं असं जे सूक्ष्म शरीर त्याचं सुषुप्ती अवस्थेत भान होत नाही. और सुषुप्ती अवस्था विषय स्वप्न के सूक्ष्म शरीर का भी भान होता नहीं. और समाधी अवस्था विषय आता याच्या पुढे जाऊया. समाधी अवस्थेमध्ये समाधी अवस्था विषय सुषुप्ति के कारण शरीर का भी भान होता नाही. सुषुप्तीमध्ये ज्या कारण शरीराचं भान होतं त्याचं भान समाधी अवस्थेत होत नाही. समाधी अवस्था विषय सुषुप्ति के कारण शरीर का भी भान होता नहीं. यही स्थूल सूक्ष्म कारण इन तीन शरीरों का व्यतिरेक है. हा झाला या तीन शरीराचा काय? व्यतिरेक. आणि सर्व ठिकाणी आत्म्याचा व्यतिरेक है. तहा सर्व अनात्माकार वृत्तियों ते रहित होई के जा चित्त की केवल आत्माकार अवस्था है ताका नाम समाधी आहे. समाधी म्हणजे काय? जागृत स्वप्न सुषुप्ती माहिती आहे, त्याच्या लक्षण मागे होऊन गेले. परंतु समाधी म्हणजे काय सांगतात. तहा सर्व अनात्माकार वृत्तियों ते रहित होई के. बघा आपली वृत्ती प्रायः कशी असते? अनात्माकारच असते. अनात्म पदार्थालाच विषय करत असते हमेशा. घट पट मठ शरीर पाणी खाणं पिणं इकडं अनात्माकार. ठीक आहे ना? पण जेव्हा मनुष्य समाधी अवस्थेत जातो तेव्हा सर्व अनात्माकार वृत्तीचा परित्याग आणि आत्माकार वृत्तीची स्थिती. बघा ता सर्व अनात्माकार वृत्ती होते रहित होई के जा म्हणजे जो चित्त की केवल आत्माकार अवस्था. चित्त फक्त काय झालं आहे? आत्माकार झालेला आहे. त्या अवस्थेत चित्त आहे. केवल आत्माकार अवस्था है ताका नाम समाधी आहे. म्हणजे काय? वृत्ती अनात्माकार वृत्तीचा परित्याग होऊन आत्माकार वृत्तीची स्थिती तिलाच म्हणायचं काय? समाधी. इस समाधि अवस्था विषय इस पुरुष का देहादिक सर्व पदार्थों विषय अभिमान निवृत्त होई जावे. देहादिक कोणत्याच अनात्म पदार्थाचा अभिमान समाधी कालात राहत नाही. या ते ता समाधी अवस्था विषय म्हणून त्या समाधी अवस्थेमध्ये तीन
स्थूलाधिक तीनों शरीरों का व्यतिरेकही होवे आहे. बरोबर. आणि म्हणून त्या समाधी अवस्थेमध्ये त्या स्थूलाधिक तीन शरीर, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, या तिन्ही शरीरांचा व्यतिरेक आहे. कुठं? समाधी अवस्थेमध्ये. यातेता समाधी अवस्थाविषयी तीन स्थूलाधिक तीन म्हणजे त्या स्थूलाधिक तीनो तिघ शरीरों का शरीरांचा व्यतिरेकही होवे आहे. और ता समाधी अवस्थाविषयी जीव सर्व अभिमानाचे रहित होणे. ते समाधी अवस्थेमध्ये कोणत्याच पदार्थाचा काय नसतो? अभिमान नसतो. जागृत, स्वप्न, सुषुप्तीतील कोणत्याच पदार्थाचा अभिमान नसतो. ता समाधी अवस्थाविषयी जीव सर्व अभिमान ते रहित होणे ते शुद्ध परमात्मा रूपही होवे. शुद्ध परमात्मा रूपच होऊन जातो. कुठं? समाधी अवस्थेत. तहा जो पदार्थ व्यावृत्त होवे सो सर्व अनात्माही होवे. ज्या ज्या पदार्थाची व्यावृत्ती झाली आहे ते सर्व काय आहे? अनात्मा आहे की नाही? समाधी कालामध्ये फक्त एकच आहे शेष. कोण? आत्मा. ता जो पदार्थ व्यावृत्त होणे म्हणजे अलग होणे, माग सरणे, राहणे, बाकी जो पदार्थ व्यावृत्त होवे है सो सर्व अनात्मा ही होवे है. और जो सर्वत्र अन्वित होवे है, अनुस्यूत, अनुगत है कि नहीं, अन्वित होवे है सो आत्मा ही होवे है. तर सर्व ठिकाणी जो अन्वित आहे तो कोण? आत्मा. आणि जो व्यावृत्त होतो म्हणजे सोडून राहतो, पुढे येत नाही, तो कोण? अनात्मा. जसं स्वप्नात गेलं तर स्थूल शरीर मागं सरलं राहिलं, ते आलं नाही. कुठं? स्वप्नात. म्हणून स्थूल शरीर सुद्धा काय आहे? अनात्मा. त्याच्यानंतर सुषुप्तीत गेलो आपण, तिथं सूक्ष्म शरीर येत नाही, म्हणून ते सुद्धा काय आहे? अनात्मा. समाधीत गेलो, कारण शरीर पण तिथं नाही, म्हणून ते सुद्धा काय आहे? अनात्मा. ठीक आहे. सर्व ठिकाणी अनुस्यूत जो आहे तो आत्मा. और जो सर्वत्र अन्वित होवे है सो आत्मा ही होवे. या प्रकार के निश्चय का नाम त्वम पदार्थ शोधन आहे. बस अशा प्रकारचा जो निश्चय त्यालाच म्हणायचं काय? त्वम पदार्थाचं शोधन. म्हणजे सर्व अनात्म पदार्थापासून त्वम पदार्थाला अलग करून जाणणे या रूपाने, या प्रक्रियेने, आहे की नाही? अशा रीतीने त्वम पदाच्या अर्थाचा निश्चय होणं की जो सर्वत्र अनुस्यूत आहे, अनुगत आहे, तोच चैतन्य रूप आत्मा आहे, तोच त्वम पदाचा अर्थ आहे, असा निश्चय होणं याला म्हणतात काय? त्वम पदार्थाचं शोधन. या प्रकार के निश्चय का नाम त्वम पदार्थ शोधन है. लागला अर्थ? चला. सो त्वम पदार्थ का शोधन ता पूर्वोक्त अन्वय व्यतिरेक करके ही सिद्ध होवे. आणि अशा प्रकारे त्वम पदार्थाचं शोधन कशाने सिद्ध झालं? अन्वय आणि व्यतिरेकाच्या द्वारे. आणि त्या अन्वय व्यतिरेकासाठी उपयोगी आहेत काय? की त्या तीन शरीराचा अभिमान धारण करणाऱ्याला नाव देणं विश्व, दोन शरीराचा अभिमान धारण करणाऱ्याला नाव देणं काय? तेजस. हे उपयुक्त आहे. सो त्वम पदार्थ का शोधन ता पूर्वोक्त अन्वय व्यतिरेक करके ही सिद्ध होवे इति. अब ता उक्त जीवात्मा को जागृत, स्वप्न, सुषुप्ति, मूर्छा, मरण यह पंच अवस्था का अवस्था निरूपण करे. त्या जीवात्म्याच्या 5 अवस्था कोण कोण? जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था, मूर्छा अवस्था आणि मरण, या 5 अवस्था. यह पंचावस्था निरूपण करे. या 5 अवस्थेचं निरूपण करतात आता ग्रंथकार. तहा पूर्व कथन करे जे श्रोत्रादिक इंद्रियों के दिग्वाता दिक अधिष्ठाता देवता है, तीन देवताओं करके अनुग्रहित श्रोत्रादिक इंद्रियों करके शब्दादिक विषयों का अनुभव इस पुरुष को जिस अवस्था विषय होवे है सा अवस्था जागृत अवस्था कही जावे है. जागृत अवस्थेचं लक्षण कळलं काय? की ज्या अवस्थेमध्ये, थोडक्यात ज्या अवस्थेमध्ये देवतेच्या अनुग्रहाने युक्त इंद्रिया आपापल्या विषयाचं ग्रहण करतात त्या अवस्थेला म्हणायचं काय? जागृत अवस्था. कळलं? पुन्हा पाहत्या ओळी. ता पूर्व कथन करे श्रोत्रादिक इंद्रियों के, श्रोत्रादिक इंद्रियांच्या देवता सांगितल्या होत्या कोणत्या? दिक, वायु वगैरे. आदिक अधिष्ठाता देवता है. 3 देवताओं करके अनुग्रहित, त्या देवतेच्या अनुग्रहाने युक्त कोण? इंद्रिय. देवताओं करके अनुग्रहित
श्रोत्राधिक इंद्रियों करके अशा त्या श्रोत्राधिक इंद्रियांच्या द्वारे शब्दाधिक विषयों का अनुभव होतो. इस पुरुष को, या पुरुषाला अनुभव होतो ज्या अवस्थेत, त्या अवस्थेचं नाव काय? जागृत अवस्था. जिस अवस्था विषय हो वैसा अवस्था जागृत अवस्था कही जावे. और जागृत अवस्था विषय सुख दुःख रूप भोग देणे हारे जे पुण्य पाप रूप कर्म आहे. बरोबर. जागृत अवस्थेमध्ये भोग देणारे कर्म कोणता भोग? सुख किंवा सुख दुःखान्यतर साक्षात्कार भोग. जागृत अवस्थेमध्ये जीवाला भोग होतो की नाही? सुखाचा अनुभव होतो किंवा दुःखाचा अनुभव. का होतो? त्याला कारण कोण? पुण्य आणि पाप. म्हणजे पुण्य पाप रूप कर्म जोपर्यंत जीवाला आपलं फल देण्याकरिता सन्मुख आहे, जीवाला आपलं फल देण्याकरिता तत्पर आहे, तोपर्यंत निद्रा सुद्धा येत नाही किंवा स्वप्नातही मनुष्य जात नाही. बघा पंक्ती. और जागृत अवस्था विषय, जागृत अवस्थेमध्ये सुख दुःख रूप भोग देने हारे जे पुण्य पाप रूप कर्म आहे, 3 कर्मों के उपराम हुए. आणि ते कर्म जेव्हा उपराम होतं म्हणजे थांबतं, आपलं फल देण्यासाठी, सुख दुःख रूप फल देण्यासाठी तयार राहत नाही, है की नाही? उपराम हुए. तथा श्रोत्राधिक इंद्रियों के उपराम हुए. त्याचप्रमाणे श्रोत्राधिक इंद्रिय सुद्धा काय होऊन जातात? उपराम. उपराम होणं म्हणजे लीन होणं, है की नाही? थांबणं, आपलं कार्य करायला समर्थ न राहणं, हा त्याचा अर्थ आहे. तथा श्रोत्राधिक इंद्रियों के उपराम हुए जागृत के अनुभवजन्य संस्कार ते. जागृतीचे जे अनुभव होते त्याचे संस्कार अंतःकरणावर आहे आणि त्या संस्कारानुसार आता पदार्थ दिसायला लागले स्वप्नात. ठीक आहे. जागृत के अनुभवजन्य संस्कार होते इस पुरुष को, या पुरुषाला, या जीवाला जिस अवस्था विषय, ज्या अवस्थेमध्ये शब्दाधिक विषय तथा तीनों के ज्ञान उत्पन्न होवे, ज्या अवस्थेत शब्दाधिक विषय आणि शब्दाधिकांचं ज्ञान उत्पन्न होतं संस्काराने, सा अवस्था स्वप्नावस्था कही जावे. त्या अवस्थेला काय म्हणायचं? स्वप्नावस्था. कळली व्याख्या? काय काय मुद्दे आहेत तिच्यामध्ये? की जागृत कालात सुख दुःख देणारं जे पुण्य पाप ते उपराम झालेलं आहे. श्रोत्राधिक इंद्रिय सुद्धा आपलं कार्य करायला समर्थ राहिलेले नाहीत, आपल्या कारणात किंवा गोलकात लीन झालेले आहेत. फक्त आता त्या अंतःकरणावर जागृतीचे संस्कार आहे आणि त्या संस्कारानुसार स्वप्नावस्थामध्ये विषय उत्पन्न होतात आणि त्या विषयाचं ज्ञान उत्पन्न होतं. आणि त्या स्वप्नात उत्पन्न झालेल्या कल्पित विषय आणि कल्पित विषयाचं ज्ञान ज्या चैतन्याला होत आहे, जे जीव अनुभव करतो आहे, कळलं की नाही? तर जीव ज्या अवस्थेत या कल्पित विषयाचं आणि त्याचं ज्ञानाचा अनुभव करतो त्याला म्हणायचं काय? त्या अवस्थेला म्हणायचं काय? स्वप्नावस्था. लागली पंक्ती? पंक्ती पहा. कुठं चाललं? श्रोत्राधिक इंद्रियों के उपराम हुए जागृत के अनुभवजन्य संस्कार होते इस पुरुष को जिस अवस्था विषय, या पुरुषाला ज्या अवस्थेमध्ये शब्दाधिक विषय तथा तीनों का ज्ञान उत्पन्न होवे, सा अवस्था स्वप्नावस्था कही जावे. ठीक आहे. पुढे. और आता सुषुप्तीचं सांगता. जिस अवस्था विषय जागृत स्वप्न दोनों के भोग देने हारे कर्मों की उपरामता करके, जागृत अवस्थेत फल देणारं जे कर्म आहे ते वेगळं, स्वप्नावस्थामध्ये सुखदुःखाचा फल देणारं जे कर्म आहे ते वेगळं, आणि त्या दोन्हीचा उपराम झाला, है की नाही? सुषुप्ती अवस्थेत दोन्ही प्रकारचं कर्म नाही आहे. पंक्ती पहा पुन्हा. जिस अवस्था विषय म्हणजे ज्या अवस्थेमध्ये जागृत स्वप्न दोनों के भोग देणे हारे, है की नाही? जागृत अवस्थेमध्ये आणि स्वप्न अवस्थामध्ये भोग देणारं जे कर्म, उस कर्मों की उपरामता करके, कर्म काय झालाय? उपराम झालाय करके स्थूल सूक्ष्म शरीर के अभिमान की निवृत्ती द्वारा. आता स्वप्न सुषुप्ती अवस्थेत गेला तर तिथं न स्थूल शरीर का अभिमान राहिला, न सूक्ष्म शरीर का अभिमान राहिला है. स्थूल सूक्ष्म शरीर के अभिमान की निवृत्ती द्वारा सर्व विशेष ज्ञानों की उपरामता रूप, आणि कोणत्याही प्रकारचं विशेष ज्ञान सुद्धा तिथं नाही. कुठं? सुषुप्ती अवस्थेत. सर्व विशेष ज्ञानों की उपरामता रूप बुद्धि की कारण अज्ञान रूप करके स्थिती, बुद्धीची
काय अज्ञान रूपाने स्थिती. अज्ञान काय आहे बुद्धीचं कारण. तर त्या बुद्धीचं कारण जे अज्ञान त्या अज्ञान रूपाने स्थिती होऊन जाणं ज्या अवस्थेत घडतं तिला म्हणायचं काय सुषुप्ती. हाँ बुद्धि के कारण अज्ञान रूप करके स्थिती होवे है सा अवस्था सुषुप्ती अवस्था कही जावे. त्या अवस्थेला काय म्हणायचं सुषुप्ती अवस्था. तिन्ही झाल्या की नाही जागृत अवस्था स्वप्न अवस्था सुषुप्ती अवस्था. आता 3 झाल्या. अवस्था किती आहे एकूण 5. जागृत स्वप्न सुषुप्ती झाली ना. त्याच्यानंतर कोणती आहे मूर्छा. आता मूर्छेचं पहा. और मुद्गर प्रहाराधिक निमित्त करके जन्य जो दुःख रूप विषाद है. बरोबर. समजा आता एखाद्या व्यक्तीला कोणीतरी खूप ठोकलं आहे की नाही बुक्क्याने लाताने मुद्गराने आहे की नाही आणि मग त्याला अत्यंत पीडा होऊ लागली दुःख होऊ लागलं आणि त्या दुःखाने अत्यंत खेद दुःख होऊ लागलं त्याच्यामुळे तो पडला बेशुद्ध. ती जी अवस्था तिला म्हणायचं काय मूर्छा अवस्था. और मुद्गर प्रहाराधिक निमित्त करके जन्य जो दुःख रूप विषाद आहे. विषाद म्हणजे काय खेद आहे की नाही. दुःख रूप विषाद आहे खेद आहे. ता विषाद करिके त्या खेदाने त्या अंतकरणाच्या स्थितीने जिस अवस्था विषय ज्या अवस्थेमध्ये इस पुरुष के सर्व विशेष ज्ञानों की उपरामता होवे है की नाही. ज्या अवस्थेमध्ये या पुरुषाकरिता कोणतंच विशेष ज्ञान राहिलं नाही. सर्व विशेष ज्ञानाची काय झाली उपरामता. मी कोण आहे देवदत्त आहे यज्ञदत्त आहे हे मला मारू राहिले असं सुद्धा कोणतं ज्ञान राहिलेलं नाही आहे. बेशुद्ध पडला. इस पुरुष के सर्व विशेष ज्ञानों की उपरामता होवे है सा अवस्था मूर्छा अवस्था कही आहे. त्या अवस्थेला काय म्हणायचं मूर्छा. थोडक्यात कोणती अवस्था बेशुद्ध अवस्था किंवा कोमात जाणं अवस्था तिला म्हणायचं कोणती अवस्था मूर्छा. पुढे य मूर्छा अवस्था जागृताधिक अवस्था होते भिन्न ही अवस्था आहे. जागृताधिक अवस्था होऊन ही अवस्था कशी आहे भिन्न आहे. अर्थात या अवस्थेचा जागृताधिक अवस्थेमध्ये अंतर्भाव करता येत नाही. यह मूर्छा अवस्था जागृताधिक अवस्था होते भिन्न ही अवस्था है. यह वार्ता श्री व्यास भगवान ने व्यास महाराजांनी सांगून ठेवलाय म्हणे कुठे मुग्धे अर्ध संपत्ती परिशेषात. मुग्धे त्या मूर्छा अवस्थामध्ये अर्ध संपत्ती अर्ध संपत्ती तिथे राहते परिशेषात. हे सूत्र आहे. काय त्या सूत्राचा अर्थ आहे सांगताय स्वतः ग्रंथकार. ही सूत्र विषय कथन करी आहे. मूर्छा अवस्थेचं वर्णन त्या सूत्रात केलेलं आहे. काय भाव आहे इस सूत्र का यह अर्थ है. काय अर्थ मुद्गर प्रहाराधिक निमित्त करके सापडलं का. मुद्गर प्रहाराधिक निमित्ताने इस पुरुष को जा मूर्छा होवे है. या पुरुषाला जी अवस्था आहे ती कोणती मूर्छा होवे. सा मूर्छा जागृताधिक 4 अवस्था विषय कोई अवस्था के अंतर्भूत है. अथवा विकल्प जागृताधिक 4 अवस्था विषय कोई अवस्था के अंतर्भूत है अथवा 3-4 अवस्था होते कोई भिन्न अवस्था है. हा विकल्प केलाय तिथं सूत्राचा अर्थ करीत असताना. बरोबर. काय सांगितलं की मूर्छा जी अवस्था आहे ती जागृताधी 4 म्हणजे कोण कोण जागृत स्वप्न सुषुप्ती कोण सांगत जागृताधिक 4 अवस्थेच्या अंतर्गत आहे की त्याहून वेगळे हा विकल्प. पण ते जागृताधिक 4 अवस्था कोणत्या तर नंबर 1 जागृत स्वप्न सुषुप्ती चौथी मूर्छा. आत्ता वर जीवाच्या 5 अवस्था सांगितल्या होत्या बघा 118 पेजवर मध्यभागी जागृत स्वप्न सुषुप्ती मूर्छा मरण नाही दिलं. मग आता मूर्छेला बाजूला केलं राहिले किती 4. या 4 अवस्थेच्या अंतर्गत मूर्छा आहे की या 4 येऊन भिन्न मूर्छा आहे हा प्रश्न तिथे विकल्प केलाय. आता उत्तर दिल्या जाईल. नाही कळलं. जागृताची 4 अवस्था कोण कोण जागृत स्वप्न सुषुप्ती मरण.
काय सांगितलं बरं? कुठं सांगितलं? कोण सांगितलं होतं? समाधी म्हणतो सारे. कोण म्हणतो होतं मला? चला काय ठासून नाही सांगितलं. आता पंक्ती पहा. सापडलं कुठं झालं? 119 वरून तिसरी वाढ. मूत मध्यभागी मुद्गर प्राराधिक निमित्त करिके. सापडलं का? इस पुरुष को जा मूर्छा होवे, जी मूर्छा अवस्था येते ती मूर्छा अवस्था, सा मूर्छा. जागृताधिक चारी अवस्था विषय. तर जागृताधिक चारी म्हणजे कोण कोण? जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि मरण. या चारीच्या अंतर्गत आहे मूर्छा की या चारीहून भिन्न आहे मूर्छा, असा विचार केला तिथं ब्रह्मसूत्रात. मूर्छा जागृताधिक चारी अवस्था विषय कोई अवस्था के अंतर्भूत है अथवा तीन चारों अवस्थाओं ते कोई भिन्न अवस्था है की चारीहून वेगळी स्वतंत्रची मूर्छा अवस्था आहे, असा प्रश्न. दोन विकल्प कळले. इस प्रकार के संशय हुए ते, असा संशय झाला असता अनंतर या प्रकार का वादी का पूर्व पक्ष प्राप्त भया श्रुति स्मृति आदि को विषय. लागलं की नाही? असंच ना. इस प्रकार के संशय हुए ते, असा संशय झाला असता है की नाही. अनंतर संशय घेतल्यानंतर, कारण तिथं अधिकरण असतं. त्या अधिकरणामध्ये सर्वात पहिले काय? संशय है की नाही. विषय, संशय, पूर्व पक्ष, उत्तर पक्ष आणि नंतर समाधान. या 5 गोष्टी पूर्ण झाल्या तर एक अधिकरण पूर्ण होतं. कळलं? असा संशय झाला. मग पुढे पाहता संशय झाल्यानंतर आता पुढे अनंतर या प्रकार का वादी का पूर्व पक्ष प्राप्त भया है की नाही. काय? तर श्रुती स्मृती आदि को विषय. श्रुतीमध्ये, स्मृती इत्यादिकामध्ये इस जीवात्मा की जागृताधिक चारही अवस्था कथन करी है. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. तिथं संशय झाल्यानंतर पूर्व पक्षी येतो. पूर्व पक्षी म्हणतो नाही नाही, सर्व ठिकाणी श्रुतीमध्ये, स्मृतीमध्ये जीवाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत? 4. आणि म्हणून 4च अवस्था माना, मूर्छेला मानू नका. लय झालं तर मूर्छेचा अंतर्भाव या 4हीत कोणत्यात तरी करा, पण 5ही अवस्था मानू नका, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. जागृत अधिक 4 अवस्था ही कथन करी है. तीनों ते भिन्न, तीनों ते भिन्न, तीनों ते भिन्न त्या 4 अवस्थाहून भिन्न. तीनों ते म्हणजे 3 संख्या नाही, तीनों ते म्हणजे त्या 4 अवस्थेहून भिन्न. मूर्छा अवस्था कथन करी नाही. कुठं? श्रुतीमध्ये, स्मृतीमध्ये. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. कथन करी नाही. याते सा मूर्छा, म्हणून ती मूर्छा अवस्था 3 जागृताधिक अवस्था विषय ही अंतर्भूत आहे. त्या जागृताधिक 3 अवस्थेमध्येच तिचा काय आहे? अंतर्भाव आहे. कोण म्हणतो? अवस्था विषय ही अंतर्भूत है. ताके विषय भी, त्याच्यामध्ये देखील आणखीन म्हणे काय? विशेष ज्ञानो की उपरामता. मग आता म्हणे ठीक आहे, पूर्वपक्ष म्हणतो ना त्या 4मध्ये अंतर्भाव आहे, पण त्या 4मध्ये नेमकं कोणतीच अंतर्भाव करायचा? कुणाचा? मूर्छेचा. 4 पैकी 4 कोण कोण? जागृत, स्वप्न, सुषुप्ती, मरण. या 4ही पैकी कोणतीच अंतर्भाव करायचा मग मूर्छेचा? हा प्रश्न उपस्थित होतो. तर तो बोलतोय ताके विषय भी, त्यामध्ये देखील विशेष ज्ञानो की उपरामता सुषुप्ती विषय तथा मूर्छा विषय समान होवे है. विशेष ज्ञान नाही. कुठं? सुषुप्ती. आहे का विशेष ज्ञान? नाही आहे. मी कोण आहे, कुणाचा आहे, कुठं झोपलो आहे की नाही, जेवलो का नाही, काहीतरी भान आहे का सुषुप्तीमध्ये? आहे की नाही. काय जे झोपल्यानंतर मी कोण आहे, माझं नाव काय आहे वगैरे काहीतरी भान आहे का? काहीच भान नाही आहे की नाही. विशेष ज्ञान नाही आहे. आणि मूर्छेत आहे का विशेष ज्ञान? नाही. दोन्हीमध्ये समानता झाली ना. आणि म्हणून मूर्छेचा अंतर्भाव करा. कशात? सुषुप्ती. कोण म्हणतो? ताके विषयी भी विशेष ज्ञानों की उपरामता, विशेष ज्ञान नसणे रूप है की स्थिती सुषुप्त विषय तथा मूर्छा विषय समान होवे, समान आहे. याते, म्हणून सा मूर्छा सुषुप्ती विषय ही अंतर्भूत आहे. म्हणून त्या मूर्छेचा अंतर्भाव कशात करायचा? सुषुप्तीमध्ये. ता सुषुप्ती ते भिन्न अवस्था मूर्छा नाही आहे. सुषुप्तीहून काही वेगळी अवस्था मूर्छा नावाची नाहीत. ऐसे पूर्व पक्ष के प्राप्त होय. असा पूर्व पक्षी येऊन आपलं मत मांडतो.
आणि असं पूर्व पक्षाने आपलं मत प्रतिपादन केल्यानंतर मग पुढे उत्तर पक्ष सिद्धांत येतात. ठीक है जी. ऐसे पूर्व पक्ष के प्राप्त हुए ता उक्त सूत्र करिके, मग त्या सूत्रकाराने उत्तर दिलं आहे श्री व्यास महाराजांनी. ता उक्त सूत्र करिके श्री व्यास भगवानने यह सिद्धांत करे आहे. काय सिद्धांत केला तर सा मूर्छावस्था तीन जागृताधिक चारी अवस्था होते भिन्न अवस्था आहे. हा सिद्धांत काय सांगितलं की ती मूर्छा अवस्था ह्या चारी अवस्थेहून कशी आहे, भिन्न आहे. सा मूर्छा अवस्था तीन जागृत आदि चारी अवस्था होते भिन्न अवस्था आहे. तहा जागृत स्वप्न अवस्था विशेष ज्ञानों का अभाव होता नाही. बरोबर. जागृत अवस्थेमध्ये सुद्धा आहे काय, विशेष ज्ञान. स्वप्न अवस्थेत सुद्धा आहे काय, विशेष ज्ञान. ता जागृत स्वप्न अवस्था म्हणजे जागृत आणि स्वप्न अवस्थेमध्ये विशेष ज्ञानों का अभाव होता नहीं, अर्थात विशेष ज्ञान आहे. और ता मूर्छा अवस्था तो सर्व विशेष ज्ञानों का अभाव होवे है ना. आणि मूर्छा अवस्थेत काय आहे, सर्वच विशेष ज्ञानांचा काय आहे, अभाव आहे. या कारण ते सा मूर्छा अवस्था ता जागृत स्वप्न अवस्था भी अंतर्भूत नहीं है. या मूर्छा अवस्थेचा अंतर्भाव करता येत नाही. कशात, जागृतीत आणि स्वप्नात. का बरं, जागृतीत आणि स्वप्नात विशेष ज्ञान आहे आणि मूर्छा अवस्थेत विशेष ज्ञान नाही. दोघांचं स्वरूप भिन्न भिन्न झालं म्हणून मूर्छेचा अंतर्भाव करता येत नाही. कुठं, जागृतीत. कुठं करता येत नाही, जागृतीत पण करता येत नाही, स्वप्नात पण मूर्छेचा अंतर्भाव करता येत नाही. राहिली कोण, सुषुप्ती. तिच्यात अंतर्भाव करता येतो की नाही हा विषय. त्यात पूर्वपक्ष म्हणला होता काय, अंतर्भाव करायला पाहिजे. पण सिद्धांत काय सांगतो पहा. या कारण ते सा मूर्छावस्था त्या जागृत स्वप्न अवस्था भी म्हणजे त्या दोन्ही अवस्थेमध्ये देखील अंतर्भूत नाही है. लागलं. मग राहतापैकी राहिली कोण, सुषुप्ती आणि मरण. 5 अवस्था आहे की नाही. 5 पैकी एकीच्या बाबतीत चर्चा चालू आहे, मूर्छेच्या बाबतीत आहे की नाही. तिला वेगळी मानायचं किंवा नाही हा प्रश्न. पूर्वपक्ष म्हणतो वेगळी मानायची गरज नाही, या चारीतच अंतर्भाव करायचा. चारीमध्ये कशात, जागृतीत करता येत नाही अंतर्भाव, स्वप्नात करता येत नाही. मग आता राहिल्या कोण, दोन, सुषुप्ती आणि मरण. मग त्या दोन्ही पैकी कशात अंतर्भाव करायचा का नाही करायचा पहा. और मरण अवस्था ते अनंतर इस पुरुष का पुनः उत्थान होता नहीं. मरण अवस्था प्राप्त झाली तर पुन्हा उत्थान होतं का, पुन्हा मनुष्य जागा होतो का, नाही. वर शेवटी जागा होत नाही म्हणून त्याला काय करावं लागतं, जाळून टाकावं लागतं. तसं सुषुप्ती अवस्थेत गेल्यानंतर जर पुन्हा बाहेर आलाच नसता तर सुषुप्ती अवस्थेत गेल्यावर सुद्धा लोकांनी जाळलं असतं. पण सुषुप्तीतून बाहेर येतो आणि म्हणून लोक जाळत नाही. कळलं ना. और मरण अवस्था ते अनंतर सापडलं का, इस पुरुष का पुनः उत्थान होता नहीं. और मूर्छा अवस्था ते अनंतर तो इस पुरुष का पुनः उत्थान होवे. समजा एखाद्याला मूर्छा आली है की नाही, बेशुद्ध पडला तर पुन्हा थोड्या वेळाने काही उपाय केल्यानंतर म्हणा किंवा आपोआप म्हणा पुन्हा तो चांगल्या जागृत अवस्थेत येतो की नाही, येतो ना. म्हणजे पुन्हा उत्थान होतं. मग मरण अवस्थेत अंतर्भाव करता येईल का मूर्छेचा, नाही. का, दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. मरण अवस्था प्राप्त झाली तर पुन्हा उत्थान नाही आणि मूर्छेतून पुन्हा उत्थान होतं म्हणून मूर्छेचा अंतर्भाव मरण अवस्थेत करता येत नाही. राहिली कोण, सुषुप्ती. आता पहा. और मूर्छा अवस्था ते अनंतर तो इस पुरुष का पुनः उत्थान होवे है. सापडलं का. मूर्छा अवस्था ते अनंतर, मूर्छा अवस्था संपल्यानंतर तो तर इस पुरुष का पुनः उत्थान होवे. या कारण ते, यामुळे सा मूर्छा अवस्था म्हणजे ती मूर्छा अवस्था ता मरण अवस्था विषयी भी अंतर्भूत नाही. मरण अवस्थेत सुद्धा तिचा अंतर्भाव करता येत नाही. और सुषुप्त पुरुष का मुख प्रसन्न रहे है. बरोबर. झोपलेला जो मनुष्य आहे ना त्याचं मुख कसं असतं, प्रसन्न असतं. जो गाढ झोपलाय बघा त्याचं मुख कसं दिसतं, प्रसन्न दिसतं की नाही. हाँ. और सुषुप्त पुरुष का मुख प्रसन्न रहे है तथा शरीर निष्कंप होवे.
शरीर कसं असतं? निष्कंप, हालचाल करत नाही, बिलकुल पडलेला असतो. काही बहादर एकदा झोपले, ज्या अंगावर झोपले त्याच अंगावर सकाळी उठणार 12 तासाने. लघवीला सुद्धा उठत नाही, जागा येत नाही. जवळ कोणी येऊन काही म्हणून गेला, काही घेऊन गेला तरी भान राहत नाही. इतके पक्क, कळलं की नाही? त्याच अंगावर, पण अंग सुद्धा बदलत नाही. चला, भाग्यवान असतात ते लोक, कारण अशी झोप सर्वांना थोडी येते, आहे की नाही? जी भाग्यवान नाही त्यांना 10 मिनिटात जाग येते. लगेच 50 वेळ जावं लागतं. कधी स्वप्न पडतं, कधी आरडतो, मोठ्या मोठ्या बरवळतो, कळलं की नाही? चला, ज्याला चांगली सुषुप्ती येते, झोप येते, आहे की नाही? भोजन व्यवस्थित पचतं, टॉयलेट व्यवस्थित क्लिअर साफ होते, त्याचं आरोग्य चांगलं आहे असं समजावं. आणि ह्या गोष्टी बिघडल्या, झोप येत नाही लवकर, आहे की नाही? डकार येतात, मळमळ होते, रात्रीतून किती वेळ जाग येते, टॉयलेट व्यवस्थित साफ होत नाही, समजायचं आरोग्यात गडबड आहे. कळलं? चला, काही काही असे महापुरुष पाहिले की 8-8 दिवस हागायलाच जात नाही. गावाला जर गेले ना ते खातात भरपूर, टॉयलेटचा प्रश्नच नाही. काय मी सारं पसून जात असं बिचाऱ्यांना. चला, कुठं चाललं आपलं? या कारण ते 6 मूर्छा अवस्था ता मरण अवस्था विषय अंतर्भूत नाही. सापडलं का? 119 वर खालून दुसरी वर. और सुषुप्त पुरुष का मुख प्रसन्न रहे है तथा शरीर निष्कंप कंपन रहित होवे है. लागलं एवढं? और मूर्छित पुरुष का मुख विकराल होवे है. ज्याला मूर्छा येते ना, बेशुद्ध पडतो, अतिशय त्रास होऊन कोणी हाणलं बिनलं किंवा काही विशेष आजाराने, तर त्याचं तोंड कसं असतं? अत्यंत विकराल, पाहू वाटत नाही, भयानक दिसतं. एखादी दात वगैरे बसते ना कधी कधी, बघा त्याचं तोंड कसं असतं. और मूर्छित पुरुष का मुख विकराल होवे तथा शरीर भी कंप सहित होवे. त्याचं शरीर असं थरथर कापत राहतं. कुणाचं? मूर्छा अवस्थेला जो प्राप्त झाला आहे. या कारण ते ता मूर्छा का सुषुप्ती अवस्था विषयी भी अंतर्भाव नाही. दोन्ही भेद झाला की नाही, सुषुप्ती आणि मूर्छा, आणि म्हणून त्या मूर्छेचा अंतर्भाव सुषुप्तीत सुद्धा करता येत नाही. सुषुप्ती अवस्था विषयी भी अंतर्भाव नाही है. किंतु मग आता काय झालं? परिशेषते 4-5 अवस्था एकूण, 5 पैकी मूर्छेचा तर विचार चालू आहे, राहिल्या 4. त्या 4ही मध्ये सुद्धा काय करता येत नाही? अंतर्भाव करता येत नाही. मग आता किंतु परिशेषते 6 मूर्छा 4 अवस्थाओं भिन्नही अवस्था सिद्ध होईल. म्हणून परिशेष न्यायाने त्या 4 अवस्थाओं भिन्न स्वतंत्रच आहे. कोण? मूर्छा. किंतु परिशेषते 6 मूर्छा 3 जागृत आदि 4 अवस्था होते भिन्न ही अवस्था सिद्ध होवे. लागलं? और उक्त रीति से ता सुषुप्ति की तथा मूर्छा की परस्पर विलक्षणता की हुए भी. म्हणजे आता वर विलक्षणता सांगितली की नाही दोन्हीची? भिन्न भिन्नता. काय भिन्नता? प्रसन्न मुख राहतं, कंप रहित राहतो सुषुप्तीत, आणि इकडं मूर्छेमध्ये विक्राल रूप आणि कंपस आहे. आता दोन्ही मध्ये भिन्नता आहे, तरी पण थोडं साम्य आहे. काय साम्य आहे सांगतात? और उक्त रीति से ता सुषुप्ति की तथा मूर्छा की परस्पर विलक्षणता के हुए भी. म्हणजे दोन्ही अवस्था परस्पर विलक्षण असल्या तरी देखील सर्व विशेष ज्ञानों का अभाव दोनों विषय तुल्य ही होवे. विशेष ज्ञानाचा अभाव सुषुप्तीत पण आहे आणि विशेष ज्ञानाचा अभाव मूर्छेत पण आहे. ठीक आहे ना? या कारण ते 6 मूर्छा अर्ध सुषुप्ती कही जावे. म्हणून त्या मूर्छेला काय म्हणायचं? अर्ध सुषुप्ती. म्हणून सूत्रकारांनी म्हटलंय, काय म्हटलंय? मुग्धे अर्ध संपत्ती परिशेषा. सूत्राचा अर्थ कळला? परिशेषात म्हणजे या परिशेष न्यायाने, आहे की नाही? मुग्धे म्हणजे मूर्छा अवस्थेमध्ये, अर्ध संपत्ती म्हणजे अर्ध सुषुप्ती आहे. कळलं? कारण दोन्ही ठिकाणी विशेष ज्ञानाचा काय अभाव आहे. या कारण ते 6 मूर्छा अर्ध सुषुप्ती कही जावे इथे. पण एकंदरीत निर्णय काय झाला की मूर्छा अवस्था ही स्वतंत्र है. और इस शरीर के भोग देने हारे कर्मों की निवृत्ति करके सामान्य विशेष रूप 2 प्रकार के देहाभिमान के निवृत्ति हुए भावी देवादिक शरीर की प्राप्ति पर्यंत जा उक्त सप्तदश तत्वों की पिंडी भाव अवस्था है
सा अवस्था मरण अवस्था कही जावे. शेवटची राहील ना अजून व्याख्या आहे की नाही. मूर्छेत आलो आपण. शेवटची 5वी अवस्था कोणती आहे? मरण अवस्था. मरण. त्या मरण अवस्थेचं स्वरूप तिचं लक्षण करत आहे. पुन्हा पहा त्या पंक्ती. और इस शरीर के भोग देने हारे कर्मों की निवृत्ती. बरोबर. या शरीरामध्ये भोग देणारे जे कर्म आहेत त्याची काय झालेली आहे? निवृत्ती झालेली आहे. इस शरीर के भोग देणारे कर्मों की निवृत्ती करके निवृत्ती झाली असल्याने सामान्य विशेष रूप 2 प्रकार के देहाभिमान के निवृत्ती. आता भोग देणारं कर्मच राहिलं नाही. त्यामुळे सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने जो 2 प्रकारचा देहाविषयी अभिमान आहे की नाही. देहाविषयी काय असतो? अभिमान. त्या स्थूल देहाविषयी विशेष रूपाने अभिमान असतो आणि सुषुप्ती अवस्थेतील सूक्ष्म देहाविषयी सामान्य रूपाने काय असतो? अभिमान. ते दोन्ही अभिमान काय झाले आहेत? निवृत्त. सामान्य विशेष रूप 2 प्रकार के देहाभिमान की निवृत्ती हुए. दोन्ही प्रकारच्या देहाभिमानाची काय झाली आहे? निवृत्ती हुए. भावी देवादी शरीर की प्राप्ती पर्यंत. अजून पुढचं शरीर प्राप्त झालेलं नाही आहे. प्राप्त होणार आहे. तर भावी देवादी आदी शब्दाने सर्व शरीर घ्यायचे. पुण्य असेल तर तसं शरीर आपापल्या कर्मानुसार. विशेष पुण्य असेल तर देव शरीराची प्राप्ती होईल. विशेष पाप असेल तर नारकी शरीराची प्राप्ती होईल. बरोबर. समान पाप पुण्य असेल तर मनुष्य शरीराची प्राप्ती होईल. भावी देवादिक शरीर की प्राप्ती पर्यंत हे शरीर सुटलं याचा अभिमान राहिला नाही. पुढचं शरीर अजून प्राप्त झालं नाहीये. पर्यंत जो उक्त सप्तदश तत्वो की 17 तत्वाचं पिंडी भाव अवस्था त्याला म्हणायचं काय? मरण अवस्था. 17 तत्व आहे. 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे की नाही त्याच्या सहित चैतन्य ती पिंडी भाव अवस्था झाली. शरीरात आलं तर ते सूक्ष्म शरीरातले भाग आपापलं कार्य करायला लागले. डोळे पाहायला लागले, कान ऐकायला लागले, तर तो पिंडी भाव नाही आहे. पण हे शरीर सुटतं तेव्हा ते सूक्ष्म 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर त्याचा काय होतो? पिंडी भाव. तो जीवात्मा. ती जी अवस्था आहे ती कोणत्या अवस्थेला म्हणतात? काय? उक्त म्हणजे सांगितलेले सप्तदश तत्वों की पिंडी भाव अवस्था है सा अवस्था मरण अवस्था कही जावे. त्या अवस्थेला म्हणतात कोणती अवस्था? मरण अवस्था. यह तात्पर्य है काय बरं? सो देहाभिमान सामान्य विशेष इस भेद करके 2 प्रकार का हो गए. देहाभिमान 2 प्रकारचा. सामान्य देहाभिमान, विशेष देहाभिमान. सो देहाभिमान सामान्य विशेष इस भेद करके 2 प्रकार का हो गए. तहा सुषुप्ति विषय विशेष देहाभिमान के निवृत्त हुए भी इस पुरुष को सामान्य देहाभिमान रहे है. सुषुप्ती अवस्थेमध्ये बिलकुलच देहाभिमान नसतो असं नाही. असतो, फक्त विशेष रूपाने देहाभिमान नसतो आणि सामान्य रूपाने देहाभिमान असतो. जर सुषुप्ती अवस्थेत सामान्य रूपाने सुद्धा देहाभिमान मानला नाही तर झोपलेला मनुष्य पुन्हा जागाच होणार नाही. पण जागा होतो याचा अर्थ सामान्य रूपाने देहाभिमान आहे. कुठं? सुषुप्ती अवस्थेत. ता सुषुप्ति विषय विशेष देहाभिमान के निवृत्त हुए भी इस पुरुष को सामान्य देहाभिमान रहे है. लागलं. ता देहाभिमान करके ही तो सामान्य रूपाने देहाभिमान असतो म्हणूनच करके ही यह पुरुष ता सुषुप्ती ते उत्थान को प्राप्त होवे. सुषुप्तीतून उठतो आणि पुन्हा जागृत अवस्थेत येतो. जर सामान्य रूपाने सुद्धा देहाभिमान राहिला नाही तर पुन्हा जागाच होणार नाही. उदाहरण मृत्यू कालात, मरण कालात या देहाविषयी सामान्य रूपाने पण देहाभिमान नसतो आणि विशेष रूपाने पण देहाभिमान नसतो. आणि म्हणून एकदा मेला तर पुन्हा उठतच नाही. आहे की नाही? कुठे नेतात मग? स्मशानात नेतात, जाळून. ता देहाभिमान करके यह पुरुष ता सुषुप्ती ते उत्थान को प्राप्त होवे. लागलं. जो कदाचित म्हणजे जर कदाचित इस पुरुष को ता सुषुप्ती विषय त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सो सामान्य देहाभिमान भी नहीं होता. कुठे? सुषुप्तीमध्ये या जीवाला जर त्या देहाचा सामान्य रूपाने सुद्धा अभिमान मानला नाही तर सुषुप्ती विषय सो सामान्य देहाभिमान भी नहीं होता तो तर इस पुरुष का ता सुषुप्ती ते उत्थान नहीं होता. नहीं होता मतलब झालंच. उत्थान झालंच नसतं. जागृती तो आलाच नसता. काय?
असं आहे का? हाँ, नाही. उत्थान ही नहीं. तो इस पुरुष का ता सुषुप्ती ते उत्थान ही नाही होत. हा असं वाचायचं. ता पुरुष ता सुषुप्ती त्या सुषुप्तीपासून उत्थान ही म्हणजे च एवार्थामध्ये उत्थानच नाही होता म्हणजे उत्थान झालंच नसतं. कुठून? सुषुप्तीतून. कुणाचं? जीवाचं. कोणत्या जीवाचं? की ज्याला जर सामान्य अभिमान सुद्धा जर मानला नाही तर जैसे उदाहरण मरण अवस्था वाले पुरुष का पुन्हा उत्थान नाही होवे. बरोबर. मरण अवस्थेला प्राप्त झालेला जो पुरुष आहे त्याचं पुन्हा उत्थान होतं का? नाही होत. असं कधी घडलं का? मेला, सरणावर नेला आणि तिथं उठून बसला. घडले काही उदाहरण म्हणतात बा. पण ते त्याच्यात किती प्रामाणिकता आहे, सत्यता आहे देव जाणे. कारण कसा भ्रम होतो लोकांना बघा. आता आत्ताची घटना आहे, 15-20 दिवस झाले. कन्नड तालुक्यात एक गाव आहे अंधानेर. तुम्ही ऐकलं असेल, व्हॉट्सअप वगैरे कधी पाहिलं असेल माहित नाही, आहे की नाही. तिथे एक म्हातारी आजारीच होती थोडीशी आणि मेली म्हणजे कशी? कोमात गेली. संध्याकाळच्या 4ची वेळ होती आणि 2-3 दुसऱ्या तिच्या सोबतीने म्हाताऱ्या बसलेल्या होत्या आणि त्या म्हणतात, बाई बाई पाणी पी, कोण उठत नाही, हलवून पाहते, हे पाहते ते पाहते. ती काही आता कोमात गेली ना. सूक्ष्म रूपाने श्वास चालू असेल कदाचित. कोमात गेली, त्यांचे काही लक्षात आलं नाही. त्यांनी केली रडायला सुरुवात की म्हातारी. मग जो येईल तो मग लगेच इकडे तिकडे फोन सारे. आता कोण चेक करायला जातो तिथं मेली की जिवंत म्हणून. ज्या अर्थी रडत आहेत त्या अर्थी मेली. जिकडे तिकडे बोबाटा झाला. काय? म्हातारी गेली. सारं गाव गोळा झालं. प्रतिष्ठित घराणा, पाहुणे रावळे सारे काही लोक आले, मीडियावाले सारे झाले. हा ती म्हातारी मेली. संध्याकाळी 6 वाजले, 6-6:30 वाजले. अंधार पडला, लाईट गेली. आणि लाईट गेल्यावर आणखी मग कोण पाहत का? मग आता कंदील वगैरे कुठेतरी राहतो, एवढं बारक्याने कोण पाहतं? तिला आंघोळही घातली, सरण बांधलं, तिच्यावर तिला टाकलं, बांधलं, उचललं आणि गेली घेऊन. कुठं? 7-8 वाजले तोपर्यंत स्मशानभूमीमध्ये ठेवलं सरणावर. हां सारं गावऱ्या बिवऱ्या रचल्या, सारं झालं. सारे लोक बसलेले आहे. आता पाणी पाजायची वेळ आली आणि पाणी पाजायला तो एक माणूस घागर घेऊन फिरतो, ते काहीतरी बोललं फडकं वगैरे. हां आता ते तोंडात पिळायचं राहतं पाणी आणि ते पिळायचं म्हणून नातवाने काय केलं, मोबाईलची बॅटरी लावली तिथं अशी, तोंडातच पडावं पाणी म्हणून. तेवढ्यात त्या म्हातारी डोळे असे खालीवर झाले. तो नातू म्हणतो, अरे आजी जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे. डोळ्याची पाणी आल्या ना. मग सारे स्तब्ध झाले. मग काढलं तिला बाहेर. ती उठून बसली. तिच्या काही लक्षात नाही आलं काय चाललं म्हणून. घरी आणलं. साऱ्या मीडियावर, साऱ्या टीव्हीला बातमी, जिकडे तिकडं अशी अद्भुत घटना घडली. पण त्यांनी कोणी सांगितलं नाही कोमात गेली होती म्हणून. मग काय केलं त्या लोकांनी, घरच्या लोकांनी, ते घरी आणल्यानंतर दवाखान्यात नेलं. एक स्पेशलिस्ट होता कोणीतरी. आणि मग त्याच्याकडे चेक केली. त्याने चांगलं चेक केलं तर ती म्हणे म्हातारी 4-5 तास कोमात होती म्हणे. त्याला सांगितलंच नाही काय झालं म्हणून. म्हणजे जरा म्हातारीला चेक करावं मी बीपी. तेव्हा सांगितलं म्हणे कोमात होती म्हातारी, आहे की नाही. आली आता चांगली, आता ठीक आहे म्हणे, अवघड्या औषध दिल्या त्याने, आहे की नाही. पण मीडियावाल्याने सांगितलं नाही की म्हातारी कोमात गेली, पुन्हा बाहेर असाच झालं. मेली होती पण देवाच्या कृपेने बघा अद्भुत घटना. मीडियावाले जाऊन पुन्हा म्हातारी जिवंत झाली. अजून जिवंत आहे ती किती आता 20-25 दिवस झाले असतील बघा. आणि मग ती म्हातारीला माहीत पडलं तेव्हा ती शिवाय देते आज बाकीच्या लोकांना. मला काय आलेलं होतं तिकडे. बघा जाऊ द्या. कदाचित कुठं अद्भुत घटना आहे, अघटित घटना, पट्टी सीमाया कुठं कुठं घडतही असेल. काय की मेल्यावर सुद्धा जिवंत होऊ शकतात ना, आहे की नाही. काय महापुरुष करू बी शकतात. ती वेगळी गोष्ट आहे. जसं ज्ञानोबरायांनी उठवलं कोणाला, सच्चिदानंद बाबाला. नाथ महाराजांनी उठवले त्या कोण्या स्वतःच उठले. हा चला. आणि एक पोराला पण जिवंत केलं त्यांच्या आजोबांनी कोणतरी. चला जाऊ द्या. काही पण होऊ शकतं, तेच काही सांगता येत नाही. ही जगत विचित्र आहे. आता ते माग 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे बघा. ते आपले वैभव महाराज नाही का आळंदीचे, इथे येत असतात रामायणाचार्य, त्यांच्या गावची घटना. एक दिवस ते आलं व्हॉट्सअपला, तर बोकड्या दूध देतो म्हणे. हा ना,
मग त्यांना बघायच का काहीतरी, मग त्यांना मी खरंच फोन करून विचारलं, म्हणजे गोष्ट सत्य आहे म्हणे. आता काय अद्भुत घटना आहे, काही पण होऊ शकतं. चला इस पुरुष का ता सुषुप्ति ते उत्थान नहीं होता. लागलं, जैसे मरण अवस्था वाले पुरुष का पुनः उत्थान नहीं होवे याते, म्हणून ता उत्थान रूप हेतु ते इस पुरुष का ता सुषुप्ति विषय सो सामान्य द्याभिमान सो काय याते ता उत्थान रूप हेतु ते, उत्थान होतं म्हणून. ध्यानात द्या, ओळ सापडली का नाही? खालून किती ओळ आहे? 7वी. याते ता उत्थान रूप हेतु ते इस पुरुष का ता सुषुप्ती विषय, ज्या अर्थी उत्थान होतं त्या अर्थी त्या सुषुप्तीमध्ये पुरुषाला सो सामान्य द्याभिमान अनुमान करायला आले आहे की नाही? जरूर सुषुप्तीमध्ये असतोच काय? सामान्य द्याभिमान. कशावरून? हेतू काय? सुषुप्तीतून उत्थान होतं म्हणून. और जागृत अवस्था विषय तथा स्वप्न अवस्था विषय इस पुरुष को मैं मनुष्य हूं, मैं ब्राह्मण हूं, इस प्रकार का विशेष द्याभिमान रहे है. विशेष द्याभिमान असतो कुठं? जागृतीत आणि स्वप्नामध्ये. आणि सामान्य अभिमान असतो कुठं? सुषुप्तीमध्ये. बरोबर. आणि मृत्यू अवस्थेमध्ये कोणताच अभिमान नाही आहे. ठीक है. और मरण अवस्था विषय इस पुरुष का सो दोनों प्रकार का द्याभिमान निवृत्त होई जावे. दोन्ही प्रकारचा द्याभिमान नसतो कुठं? मरण अवस्थेत. आणि मूर्छा अवस्थेत सुद्धा सामान्य अभिमान मानावा लागतो, कारण जागृत होतो म्हणून. यहाँ कई एक ग्रंथकार तो काय म्हणतात? ता मरण अवस्था को ता मूर्छा अवस्था ते भिन्न अवस्था मानते नाही. है की नाही? काही काही ग्रंथकार त्या मरण अवस्थेचाच अंतर्भाव करतात. कशा? मूर्छा अवस्थेत. म्हणजे मूर्छा अवस्था ते मूर्छा अवस्थेपासून भिन्न मानत नाही. कुणाला? मरण अवस्थेला काही ग्रंथकार. किंतु ता मरण अवस्था का ता मूर्छा अवस्था विषयी ही अंतर्भाव माने ते ग्रंथकार. त्या मरण अवस्थेचा अंतर्भाव मानतात. कशात? मूर्छा अवस्थेमध्ये. ता मूर्छा अवस्था विषयी ही अंतर्भाव माने. लागलं. 10 मूर्छा को प्राप्त हुई पुरुष के, मूर्छा अवस्थेला प्राप्त झालेला जो पुरुष, ता मूर्छा को प्राप्त हुए पुरुष के जो कदाचित जर कदाचित इस देह विषय भोग देने हारे कर्म बाकी रहे हैं, बरोबर, तो तीस मूर्छा ते इस पुरुष का पुन्हा उत्थान होवे. मूर्छा अवस्थेतून पुन्हा येऊ बी शकतो, कदाचित येत पण नाही. बरेच असे लोक पाहिले असं, तुम्ही कोमात गेले तर पुन्हा ते आले जागृतीत. जर काही प्रारब्ध बाकी राहिलं असेल तर या शरीराचं पुन्हा येतात. आणि जर प्रारब्ध राहिलं नसेल तर ती सरळ मूर्छा अवस्थेतून पुढे जातात. कुठं? मरण अवस्थेत जातात. कळलं की नाही? हा. तो तीस मूर्छा ते इस पुरुष का पुनः उत्थान होवे है. लागलं. केव्हा? जर भोग देणारं कर्म बाकी असेल तर. और जो कदाचित म्हणजे जर कदाचित ते कर्म नाही रहे, या शरीराचं भोग देणारं कर्म राहिलेलं नसेल, समाप्त झालं असेल, तो इस पुरुष का मरण ही होवे है. तर मग तो कुठं जातो? मरण अवस्थेला प्राप्त होतो. याते म्हणून सा मरण अवस्था ता मूर्छा अवस्था के अंतर्भूत ही है इति, असं ती काही ग्रंथकार म्हणतात. ती मरण अवस्था त्या मूर्छा अवस्थेच्या अंतर्भूतच ते मानतात. किंवा सापडलं का? किंवा जैसे विश्व तेजस प्राज्ञ यह तीनों एक ही जीवात्मा की अवस्था विशेष है कि नहीं? एका जीवात्म्याची अवस्था विशेष कोण कोण? विश्व तेजस प्राज्ञ यह तीनों एक ही जीवात्मा की अवस्था विशेष है. तैसे त्याप्रमाणे वैश्वानर, हिरण्यगर्भ, ईश्वर यह तीनों भी एक ही परमात्मा की अवस्था विशेष है. लागला अर्थ? आता त्या जसं एकाच जीवाच्या ह्या अवस्था विशेष सांगितल्या, कोणकोणत्या? जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. आणि त्यांचा अभिमान धारण करणारा विश्व तेजस प्राज्ञ, एकाच जीवाच्या अवस्था विशेष. का? त्याचंही उत्तर दिलं. बरोबर आहे की नाही? तसं काय की वैश्वानर, हिरण्यगर्भ आणि ईश्वर ह्या सुद्धा एकाच देवाच्या काय आहे? अवस्था विशेष आहे. त्या कसं काय बरं? त्याचं विवेचन आपण उद्या करू. घ्यायचं त्या पाचोळी शंकापर्यंत. हा, शंकापर्यंत घेऊया. तैसे वैश्वानर, हिरण्यगर्भ, ईश्वर यह तीनों भी
ध्यान द्या, वरून दुसरी ओळ, यह तीनों भी एक ही परमात्मा की अवस्था विशेष है. तहा एकही परमात्मा देव, एकच परमात्मा देव, समष्टि स्थूल शरीर तथा सूक्ष्म शरीर म्हणजे समष्टि सूक्ष्म शरीर तथा तीन दोनों का कारण माया, इन तीनों करके उपहित हुआ वैश्वानर इस नाम करके कया जावे है. या तिन्ही उपाधीने युक्त जेव्हा असतो तेव्हा त्याला म्हणायचं काय, वैश्वानर. और सोई परमात्मा देव, तोच परमात्मा देव समष्टि सूक्ष्म शरीर तथा कारण माया इन दोनों करके उपहित हुआ हिरण्यगर्भ इस नामा करके कया जावे. एकदम सरळ आहे. तोच परमात्मा देव जेव्हा समष्टि सूक्ष्म शरीर तसेच माया या दोघाचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला काय नाव, हिरण्यगर्भ. सोई परमात्मा देव समष्टि सूक्ष्म शरीर तथा ताका म्हणजे त्या समष्टि सूक्ष्म शरीराचं कारण माया, इन दोनों करके उपहित हुआ हिरण्यगर्भ इस नाम करके कहा जावे. लागलं. और सोई परमात्मा केवल एक माया करके उपहित हुआ ईश्वर इस नामा करके कहा जावे. सरळ है. अब वैश्वानर, हिरण्यगर्भ, ईश्वर इन तीनों के उपासना का फल काय आहे. या तिघांची जर उपासना केली तर काय फल प्राप्त होतं ते सांगतात. तहा यह जीव जभी मैं ही वैश्वानर हूं इस प्रकार ते ता वैश्वानर की अभेद उपासना करे है. बरोबर. हा जीव जेव्हा त्या वैश्वानराची काय करतो, उपासना. कोणती, अभेद उपासना. तिचा आकार काय, मैं ही वैश्वानर हूं, अशा प्रकाराने वैश्वानराची अभेद उपासना करे है. तभी इस जीव को ता वैश्वानर भाव की प्राप्ती रूप फल प्राप्ती होवे. मग त्या जीवाला प्राप्ती होते फल कोणतं, वैश्वानर भावाची प्राप्ती होते. और यह जीव जभी म्हणजे जेव्हा मैं ही हिरण्यगर्भ हूं इस प्रकार ते अशा रूपाने ता हिरण्यगर्भ की अभेद उपासना करे, अहंग्रह उपासना हिरण्यगर्भाची, की मीच हिरण्यगर्भ आहे म्हणून अशी उपासना करतो. तभी तेव्हा इस जीव को ता हिरण्यगर्भ भाव की प्राप्ति रूप फल प्राप्त होवे. हिरण्यगर्भ भाव की प्राप्ती रूप फल प्राप्त होवे. हिरण्यगर्भ भावाची प्राप्ती होते. कुणाला, उपासना करणाऱ्या जीवाला. और यह जीव जभी म्हणजे जेव्हा मैं ही ईश्वर हूं या प्रकार ते अशा रूपाने ता ईश्वर की अभेद उपासना करे, अभेद रूपाने उपासना करतो. तब तेव्हा इस जीव को ता ईश्वर भाव की प्राप्ती रूप फल प्राप्त होते. ईश्वर भावाची प्राप्ती होते, असं फल प्राप्त होतं. इसी अभेद उपासना को शास्त्र विषय अहंग्रह उपासना कहे. या उपासनेलाच शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, अहंग्रह उपासना म्हटलेलं आहे. आणि त्या अहंग्रह उपासनेचं फल काय तेही सांगितलं. बरोबर. आता इथं आहे शंका, त्याचा विचार आपण उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.